स्ट्राईकला परेश, स्ट्राईकला बावा. सांगित पहिला आणि वैयक्तिक गटातील पहिला षटक घेऊन येतोय सुजल. बाबा तयार, चेंडू टाकलेला आहे. पाहूया झेल होते का. पंचांनी निर्णय सांगायचा आहे. पंचांनी आपला निर्णय सांगायचा आहे. 6 धावा. बावा याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला शानदार षटकार. सुजल याचा पुढे चेंडू भावासाठी. चेंडू लागलेला आहे. एक धाव. धाव संख्या होते 7 धावा. सुजलचा पुढील चेंडू ट्रॅकला परेश. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या होते 8. सुजलचा पुढील चेंडू स्ट्राईकला बावा. पुन्हा एकदा उचलून मारेला आहे. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या होते 14. टप्पा ठेव. सुजलचा पुढील चेंडू स्ट्राईकला बावा. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या होते 20. सुंदर अशी फलंदाजी करत होतो बावा. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पुन्हा एकदा षटकार. सुंदर अशी फलंदाजी करत होता बावा. रवळनाथ कोंडे संघाचे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाचे रवळनाथ कोंडे संघाची धावसंख्या 26. बिनबाद 26. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक गटातील पहिला षटक घेऊन येतोय मला वाटतं ऋतिक. जातोय बघ. बॉलिंग 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या होते बरोबर आहे ऋतिक. बरोबर 28. बॉलिंग पुढील चेंडू बॉल घ्यायचे. पुन्हा एकदा उतरून मारलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या झाले 34. बिनबाद 34. प्रत्येकाचा पुढील चेंडू दोन धावा. प्रत्येकाचा पुढील चेंडू परेशसाठी. नो चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एकूण 7 धावा.
त्या 7 धावांनी संघाची धावसंख्या होते 43 बिनबाद 43. सुंदर अशी फलंदाजी करतात ते परेश आणि बावा. पुन्हा एकदा षटकार. पुढे चेंडू पुन्हा एकदा उचलून मारा. पाहूया झेल होतोय का. पहिला धक्का बसतोय परेशच्या रूपात रवळनाथ कोंडे संघाला. त्याची जागा करण्यासाठी येतोय. त्याची जागा करण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज अमेय. तागडी कशी लागली रे. तागडीवर काय चलून देत होता. प्रत्येकाचा पुढे चेंडू. अरे 2 धावा. दुसरा षटक संपतोय. दुसऱ्या षटकाखेर रवळनाथ कोंडे संघाची धावसंख्या झाली 51. शेवटचा षटक घेऊन आलाय तो स्वप्नील शिंगारे. चेंडू टाकलेला फुलटा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतो त्या भावा. डायरेक्ट नको. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता पाहूया झेल होतोय का. बावा बाद होतोय. उत्कृष्ट असा झेल टिपलाय तो नितेश याने. धावसंख्या झाली 57. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो पेमेंद्र. स्वप्नीलचा पुढील चेंडू. एक धाव. एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 58. स्ट्राईकला अमेय. लेफ्ट हँड बॅट्समॅन अमेय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अमेयच्या बॅटमधून निघालेला शानदार खडकाने षटकार. आणि या 6 धावाने रवळनाथ कोंडे संघाची धावसंख्या होते 67. पुढील चेंडू. आणि 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या होते 66. रवळनाथ कोंडे संघाची धावसंख्या झाली 66. सुंदर अशी फलंदाजी. आता पाहूया झेल होतोय का. झेल सुटलेला आहे. धावा सांगायच्या पंचांनी. 2 धावा. या 2 धावा संघाची धावसंख्या होते 3 धावा. या 3 धावा संघाची धावसंख्या होते 69. खरोखर सुंदर अशी फलंदाजी केली होती. 2 धावा. धावसंख्या झाली 68. पहिल्या षटक घेऊन आलाय तो धावा. पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय निलेशसाठी.
पहिला चेंडू चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी निलेशच्या बॅट मधून निघालेला हा कणकणी षटकार बरोबर आहे 12 मारायचे बघ बरोबर आहे उभा राहा बावायचा पुढील चेंडू निलेशसाठी निलेश तयार खूपच बाहेर पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावेमध्ये भर पडते धाव संख्या होते 7 बावायचा पुढील चेंडू सुंदर अशी फलंदाजी करतो तो निलेश घाबरला आता पण टप्पा टाकणार निल्या कमन बॉय शाबाश शाबाश भावा धाव संख्या झाले 13 निलेशच्या बॅट मधून निघालेले 2 खणखणी षटकार बावा आता पुढील चेंडू निलेशसाठी लेग साठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बॉन्डलांचा ताबा घ्यायचा आहे मंडळाच्या कार्यकर्त्याने बॉन्डलांचा ताबा घ्यायचा आहे संघाची धावसंख्या होते 17 बाबाचा पुढील चेंडू 2 बार मारतो आरामात भावा स्ट्राईकला नेले येतोय बघ बाबाचा पुढील चेंडू चेंडू जातो निर्धाव धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या होते 17 पुढील चेंडू का मात्र फलंदाज बाद होऊ शकतो हेल बाद होतो तो निलेश पहिला धक्का बसतोय निलेशच्या रूपात नवलादेवी बापेर संघाला त्याची जागा घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज नितेश एक बॉल एक पेटतो आता धाव संख्या झाली 17 स्ट्राईकला नितेश पहिल्या षटक घेऊन येतो तो अमेय स्ट्राईकला सुजल स्ट्राईकला नितेश अरे हे दोघे थांबले ना मारतात वर बस दोष टाकणार सगळा कनेक्ट करायचा पुरा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो अमेय स्ट्राईकला सुजल बघ सुजल डायरेक्ट बॉल आहे 2 धावांवर संघाची धावसंख्या होते 25 अमेयचा पुढील चेंडू सुजलसाठी सुजल तयार चेंडू टाकलेला आहे मस्त बॅट गेला बाहेर आहे चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर सुजलाच्या बॅटमधून निघालेला हा कणकणी षटकार 6 धावांवर संघाची धावसंख्या होते 31 बरोबर आहे अमेयचा पुढील चेंडू सुजलसाठी सुजल तयार तो खाली बसला ना मी असं घेतला वरती हे घेतलं फोटो वाढली ना आता वाकांना
आम्ही आता पुढील चेंडू सुजल तयार. क्लीन बोर्ड झाले ते सुजल. दुसरा धक्का बसतोय नवला देवी बापेरे संघाला सुजलच्या रूपात. धावसंख्या झाले 37. त्याची जागा घेण्यासाठी आलेला तो नवीन फलंदाज दीपराज. दीपराज जमत तसं बार केलं ते सोडू नको बॅट खालचे बॉल डायरेक्ट सोडू नको बाहेर मारायचे सर्व. 2 बॉल आहेत. आम्ही आता पुढील चेंडू दीपराजसाठी. अरे डायरेक्ट बॉल आहे रे. अरे काय धावतो मग कसा धावतो तू थांब बोल ना त्याला. विकेट फुकटची पडली. बसतोय नितेशच्या रूपात. धावसंख्या झाले खोपडा मारे जा जा अडतीस. पुन्हा कनेक्ट करतो लावड्या पूर्ण कनेक्ट मारायची सगळे षटकार मारायची. त्याची जागा घेण्यासाठी येतो तो स्वप्ने. तू थांब बोल ना त्याला आउट कर ना काय फरक पडला. त्याला आउट कर ना थांब बोल. यांच्याकडे षटकारांची अपेक्षा नाही आता तेवढी. मारल तू मी थांबलो. तू त्याला आउट कर ना काय फरक पडला. एक मारायचा आता. आम्ही आता पुढील चेंडू दीपराजसाठी. लेट नको खेळू हा बघ. नाही मेरा भाई जाऊ ना जरा. 2 धावन. दुसरा षटक संपतोय. दुसरा षटका अखेर बापेरे संघाची धावसंख्या झाली 40. 32 पाहिजे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावा. 6 चेंडू 29 धावा. बघून मारे ऑफ स्पिन बघून मार समोर सर्व. विकेट वगैरे टाकला मारतोय गेला पाहिजे असं दिसेल. मटन आउट केलं. शेवटचा षटक घेऊन आला तो परेश. 6 चेंडू 29 धावा. काहीसा रोमांचक असा सामना. हा बाहेर हा मस्त जोरात पहिला षटकार. ठीक आहे या चल 5 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावा. शॉट बसतात. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे पण त्यांनी काढू होतोय. बिंदा आरामात जेवण मार तू. हा तसंच देणार सर्व बॉल. 5 चेंडू आणि 23 धावा. अबे अरे फिराव काय करतो. 4 चेंडू आणि बॅट घेती. 4 चेंडू 21 धावा. 2 लागवड बसली ना. हवं एक पुढे कशाला जातो जागेवर मारला. टाकलेला चेंडू. 3 चेंडू आणि 21 धावा. आणि हा सामना जवळजवळ रवळ कोंडे संघाकडे झुकताना दिसतोय. 3 चेंडू आणि 21 धावा. फलंदाज बाद होतोय स्वप्नीलच्या रूपात. 4था धक्का बसतोय नवलादेवी बापेरे संघाला. 2 चेंडू आणि 21 धावा. हा मला पाठवून ठेव मग मी टाकते ते आमच्याकडच्या पोरांना. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो पल्लव. आहेत पोरं सगळे अंडरम खेळणारच आहेत. हा तू दे मला मी टाकतो. वाईट चेंडू. ना तिकडे सगळे पोरं आहेत चांगला. हा ठीक आहे 2 चेंडू आणि 20 धावा. हा घरी गेलात होय ना. हा कुठे निघ. शेवटचा चेंडू आणि हा सामना रवळनाथ कोंडे संघाकडे झुकलेला आहे. आणि रवळनाथ कोंडे संघ फायनल विजयी झालेला आहे. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. रवळनाथ कोंडे संघ विजयी झालेला आहे. विजयी संघ चप्पल घे भावाजा. ना
जय महाराज